पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजेचा दणदणाट करणाऱ्या 34 गणेश मंडळांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे। पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून नियमबाह्यरित्या आवाजाची पातळी ओलांडल्याने ही कारवाई होणार आहे। त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंडळांना नियमांचं पालन करा, अन्यथा कठोर कारवाई होईल असा इशारा देण्यात आला आहे। पुणे पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा सज्ज केली आहे। प्रथमच AI फेस रेकॉग्निशन प्रणाली, ड्रोन कॅमेरा, GPS ट्रॅकर, CCTV आणि अँटी ड्रोन गनचा वापर केला जाणार आहे। शिवाजीनगर पोलीस मुख्यालयामध्ये इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यात आले आहे आणि फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये वॉर रूम सुरू करण्यात आली आहे। पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोहीम राबवण्यात आली आहे। या मोहिमेमध्ये धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत। ऑगस्ट महिन्यात घेतलेल्या सर्वेक्षणामध्ये 4,39,000 कंटेनरची तपासणी करण्यात आली आहे आणि त्यापैकी तब्बल 2,757 कंटेनर दूषित आढळले। पुण्यामध्ये पावसानं उघडीप दिल्यानं शेतकऱ्यांची बाजरी काढण्याची लगबग सुरू झाली आहे। मात्र मजूर टंचाई अभावी शेतकऱ्यांना बाजरी काढण्याच्या कामाला विलंब होतोय। यंदा चांगला पाऊस झालाय, बाजरीच्या पिकातून चांगलं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकरी करतात।